त्यांनी बसवलिंग महाराज म्हणतात, बाबा जसं साधू संतांनी सांगितलं ना, साधू संत सांगतात ते चुकीचं सांगत नाहीत. एक संत आणि ग्रंथ जीवनात कधीच धोका देऊ शकत नाही, दगा देऊ शकत नाही. बाकीचे कधी कोण वाटत सोडून जातील, दगा देतील सांगता येत नाही. ज्यांना माझे माझे म्हणून ते नक्कीच धोका देतात. जे जास्त आवडीचं आहे ना त्याच्यापासूनच जास्त दुःख निर्माण होतं. म्हणून संत विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये असावं आणि तसंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये आचरण असावं. आमचं असं आहे, आम्हाला प्रपंचामध्ये कितीही लांबलं तर जमतंय, परमार्थात लांबलं की जमत नाही. कोण बोलू तर ते महाराजाला वेळ कळणार काही नाही. आम्हाला एकदा सुरुवात होईपर्यंत सुरुवातीकडे लक्ष राहतंय, पुन्हा आता कधी संपत आहे. एकदा सप्ताह सुरुवात झाला, 1-2 दिवस झाले की झाला, आता 5 दिवस राहिलाय, आता 4 दिवस, ती संपायचीच वाट बघत असतो. तिकडेच मोजणी चालू असते आमची. कीर्तनाला एकदा सुरुवात होईपर्यंत झालं आता राहिलं 1 घंटा, राहिलं आता अर्धा घंटा, आमची उलटीच मोजणी चालू असते. इकडं संपायची वाट बघतो. आमचं प्रपंचात असं नसतं बरं का. या दिवशी आमच्या दुकानचा भव्य शुभारंभ, पुन्हा काही बाहेर यायची तारीख, या दिवशी आमचा घराचा गृहप्रवेश, पुन्हा काही बाहेर यायचं नाही. पण इकडं मात्र ठरलं, कीर्तनाची वेळ 9 ते 11. 11 वाजण्याच्या आधीच आमचं सारखं लक्ष इकडंच राहतंय, 11 वाजले का. म्हणून मला काही तुमचा तळतळाट घ्यायचं नाही, आपलं काही गुत्त नाही. मी जास्त सांगितलं म्हणून नक्कीच तुमचं लगेच उद्या विमान येणार नाही, आणि मी कमी सांगितलं म्हणून मी काही तसं काही होणार नाही. काही माणसं म्हणले, महाराज मस्त वाटलं तर अजून थोडा वेळ चाललं तर नाही. औषधानं जरी रोग बरा होत असला तर बाटलीच्या बाटली घ्यायची काही गरज नाही. टोपण बरं झालं की बरं झालं. शॉर्टकट थोडे बरी गोड. म्हणून तुम्ही सगळे झोपी गेल्यावर पुन्हा मी सांगून काय उपयोग आहे. आमचं इथं चुकायला लागलंय. आमचं एवढं परमार्थ सगळं आमचा झोपीत चाललाय. तिकडं बघा सकाळी उठल्याबरोबर चालू होते घरोघर फिरू कस काय आलं नाही, कस काय आलं नाही. आणि आमचं सुरुवात झाली की आमचं घुरायला सुरू होते. तो इकडं आमची वेळ झोपीत झाली, त्याच्यामुळे आमच्याकडे परिवर्तन होत नाही. म्हणून ते संतांचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये रुजावं, आचरणात आणावं आणि आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा चांगला निर्णय निश्चय आम्ही घ्यावा. आमच्या जीवनात असलेली व्यसनं आमचे दूर जावं. आमचा वेळ, पुरुषांचा वेळ सगळा व्यसनामध्ये, स्त्रियाचा वेळ सगळा नटण्यामध्येच निघून चाललाय. म्हणून आमच्या जीवनात ते व्यसन नाहीसे व्हावे.